ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ जे चालवतात आदरणीय श्री हरिभक्तीपरायण परमवंदनीय विनायकजी महाराज देशमुख जरी पुण्यामध्ये राहत असतील तरी त्यांचा जन्म माझ्या गावचा आणि म्हणून त्यांना या गावचे सुपुत्र माझे परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण परम आदरणीय बाळाराम महाराज पाटील यांच्याकडे माझ्या सेवेसाठी त्यांना आग्रह धरला आणि त्या पद्धतीनं त्यांनाही मला त्यांच्या आग्रहाखातर आज 6व्या दिवसाची कीर्तन सेवा सज्जन हो मला दिलेली आहे। या कार्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे परम आदरणीय रमेशजी शेठ भोईर यांनाही मला संपर्क केला आणि सज्जन हो आज या सर्वांच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला। मस्तक हे पाय हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना हात जोडून सज्जन हो प्रणिपात करतो। तुम्हाला सर्वांना श्रुत असेल दशनाम संन्यासी गिरीपुरी भारती बन सरस्वती त्यामधील एक संन्यासाचा मठ बीड जिल्ह्यामध्ये आहे, त्याचं नेतृत्व मी करतोय आणि सज्जन हो अजन्म मी त्या मठाचा सेवक बनलेलो आहे। परंतु वारकरी शिक्षण संस्थेमध्ये माझं शिक्षण झाल्यामुळे मी माझ्या गुरुकडे विचारणा केली की महाराज भगव घ्यायला काही हरकत नाही, भगव हे विरक्तीचं प्रतीक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधील एक उदाहरण तुम्हाला तुमच्या समोर ठेवतो सज्जन हो। राजगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं, त्यावेळेस नळ योजना नव्हती। कोळी लोक पखालीनं पाणी घालायचे, दर नेमानं तो कोळी जायचा आणि राजगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांसाठी पाणी द्यायचा। पण एकदा त्याच्या हाल्याच्या पाठीवरतील ती पखाल फाटली आणि फाटल्यानंतर त्याला वेळ नव्हता, त्याच्यासाठी त्यांना एक कपडा घेतला, पण तो भगवा होता। तो कपडा घेतला आणि जिथे छिद्र पडलेलं होतं तिथे तो बसवला। कोणी पाणी टाकण्यासाठी गेला, तेवढ्यामध्ये महाराज बाहेर आले, त्यांना बघितला भगव वस्त्र आहे, विरक्तीचं प्रतीक आहे। माझ्या झेंड्यासाठी मी भगवत वापरतो। भगव्याचं महत्व छत्रपती शिवाजी महाराजांना ठाऊक होतं, त्यांनी हात जोडले। त्या कोळ्याला वाटलं माझंच प्रमोशन झालंय, महाराज मला नमस्कार करतायत।
त्यालाही नमस्कार केला आणि कोणी निघून गेला. दुसऱ्या दिवशी पाणी टाकण्यासाठी आला, पुन्हा महाराजांनी नमस्कार केला. तिसऱ्या दिवशी वेळ मिळाल्यानंतर त्या कोळ्यानं ती पखाल शिवून घेतली. पखाल कळत किती तुम्हाला? ऐकून तर माहीत असेल, इकडे प्रत्यक्ष पाहिली जरी नसेल, ऐकून माहिती असेल. ती पखाल शिवून घेतली. छत्रपती शिवाजी महाराज बाहेर आले, परंतु त्या छिद्राच्या जागेवरती त्यानं ती पखाल शिवून घेतलेली होती, भगवं वस्त्र नव्हतं. महाराजांनी नमस्कार काही केला नाही. पण 2 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार केल्यामुळे याचा आत्मविश्वास बळावलेला होता. तो महाराजाकडे गेला, नमस्कार केला. महाराज, 2 दिवस मला नमस्कार तुम्ही करत होतात, आज नमस्कार केला नाही का? कारण काय? राजा, तुला नमस्कार करत नव्हतो. विरक्तीचं प्रतीक असणार ते भगवं इकडे माझ्या समोर बसलेलं, त्याला मी नमस्कार करतो. एवढं भगव्याचं महत्व आहे राजा. हो, माझा विजय होमही झालेला आहे, परंतु मी माझ्या गुरूंना विचारलं की मी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये काही दिवस अध्ययन केलेलं आहे, मी काय करू? त्यावर त्यांना सांगितलं, बाळा, जरी सर्व वस्त्र तू भगवे नाही केले तरी चालेल, परंतु कमीत कमी कीर्तनामध्ये फेटा तरी भगवा बांधत जा. असतो सांगण्याचं तात्पर्य. थोडक्यामध्ये माझा परिचय तुमच्यासमोर मांडला मी. जास्त वेळ तुमचा मी घेणार नाही. वेळेमध्ये कीर्तन संपवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कीर्तनाला विलंब करणार नाही, परंतु केव्हा तुम्ही टाळीची मला साथ दिली तर. मी तुम्हाला आदेश करत नाही. विणवितो सकळ विणवितो विनायक महाराज यांना सांगितलं की महाराज, या सरवली पाड्यामधील महिला एवढ्या भजनामध्ये निपुण आहेत आणि जवळजवळ काकडाच भजन हे सर्वांच्या पाठामधलं आहे. अलीकडे काय झालंय, काकडा आणि वारकऱ्याचा 36चा आकडा. काकडा आणि वारकऱ्याच्या 36चा आकडा. ब्राह्मी मुहूर्तावरती कोण उठतो राजा? मी एकाला विचारतो, तू कितीला उठतोय? उठतो, त्यानं सांगितलं मोठी चांदणी उगवल्यानंतर, म्हणजे चंद्र उगवल्यानंतर. ब्राह्मी मुहूर्तावरती उठावं. असतो सज्जन हो, सर्वांना हात जोडून विनंती करतो, हाताला टाळी वाजवा आणि मुखानं नामचिंतन करा. विठ्ठल
सज्जन हो, आपलं जीवन सफळ जर करायचं असेल त्याच्यासाठी मनुष्य शरीर लागतं. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एर झारे चिरा पडे. येण्याची शरीरे, याच शरीराला जगद्गुरु तुकोबराय एका नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात, पशु काय पाप पुण्य जाणती. पशु पक्षाला पाप कळत नाही, पुण्य कळत नाही असतो. मनुष्य देहानं भगवान परमेश्वराची प्राप्ती करून घेता येते. आणि हा मनुष्य देह तुमच्या आमच्या प्रयत्नानं मिळालेला नाही. जिने हा जीव दिला नाही मिळत नाही. काहीही मिळेल. एक सुभाषित आहे राजावर, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्महिः एत सर्वम पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. पुनर्वित्तम पैसा गेला पुन्हा मिळवता येईल. पुनर्मित्रम पुन्हा एखादा मित्र जवळचा लांब गेला मिळवता. पुनर्भार्या हे जरा अवघडच आहे. एकदाच मिळणं कठीण झालंय. तर माझं गाव जिल्हा परिषदचं सर्कल आहे आणि पाटील देशमुखांचं गाव आहे. सज्जन हो, जवळजवळ 150 मुलगा, 30च वय ओलांडलेलं आहे. मी कुठे कीर्तनाला निघालो की त्याचे वडील येतात, महाराज एखादी मुलगी बघा ना. म्हणलं आता कीर्तन करू का तुझ्या मुलाला मुलगी बघू. बरं, दुसरी गोष्ट मलाच मिळाली नाही. लोक काय विचारतील बुवा, काही सांगता येत नाही. बरं, मला एक जणांनी विचारलं, महाराज, मी म्हणलं बोला, तुम्ही लग्न केलं नाही का तुम्हाला कोणी मुलगी दिली नाही. 67 वर्ष वय आहे माझं. त्याला म्हटलं, राजा, माझ्या काळामध्ये एकावर एक फ्री होत. आता विचारू नका काय ते. तो पुढे बोललाच नाही. त्यांना वाटतं हे वारकरी कीर्तन करणारे म्हणजे असे तसेच गैरी असतो. सज्जन हो, पुनर्भार्या अपेक्षा करू नका. जी आहे ना तिलाच गोड बोलवून भजून खा. अवघड दिवस आहेत राजा हो. आता वास्तविक पाहता मुलापेक्षा मुलगी हे श्रेष्ठ आहे. कुणी कन्या पुत्र होती जैसा भीक, पुत्र
अगोदर घेतलं कन्या, कन्या नाही कन्या. पण कशासाठी मधला काळ लोकांना त्यांच्याबद्दल उदासीनता दाखवली काही कळत नाही. आणि आता वराती मागून घोड, बेटी बचाव बेटी पढाव. अरे सगळ्या गेल्यानं काय पढावं काय बचाव. असतो सज्जन हो पुनर्भार्या. आज सुंदरसा योग आहे सज्जन हो. दररोज 2 कीर्तन 1 कीर्तन तर आहेच. आनंद वाटतो. उत्कृष्ट गायक आहेत, उत्कृष्ट वादक आहेत. मला वाटलं होतं की आता पाड्यावरचं कीर्तन आहे कसं कसं होतं पुन्हा. माझा एकदा प्रसंग सांगतो राजा हो. एक सदग्रस्त अंतसंस्थान आहे, 100-150 गाव आहे. 2 प्रहरची वेळ होती. जेवण करून मी थांबलो होतो. ते म्हातारे बाबा काठी टेकत टेकत माझ्याकडे आले आणि आल्यानंतर म्हणाले, बाबा तुमचं कीर्तन आमच्याकडे ठेवायचं आहे. मी म्हटलं का हो. ते म्हणते आमच्या बापाचं वरी सराद आहे. वरी. म्हणलं कीर्तन खाली का बरं. वरती कीर्तन असलं तर इतक्या लवकर यायची तयारी नाही बाबा माझी. असू दे म्हटलं. वर्ष श्राद्ध गेलो मी. त्याला वाजवणारा मिळवणार. टाळकरी शेतामध्ये गेलेले, परेशान झाला बिचारा. कसे तरी 2-4 टाळ आणले. म्हणले बाबा वाजविणारा नाही मग टाळावरती कीर्तन करा. मी म्हटलं बाबा माणसं नाहीत, ऐकायला माणसं नाहीत, साज करायला टाळकरी नाहीत, वाजवणारा मृदंग वादक नाही, मी प्रवचन करतो. तो म्हणला असं का तुम्हाला कीर्तनासाठी म्हणून बोलविलं. असं का. म्हणून माणसं नाही. पण तोही मला गुरु भेटला. तो म्हणाला तुम्हाला कीर्तन देवासाठी करायचे का माणसासाठी. मी हात जोडले, विना घेतला आणि चालू केलं. सज्जन माझ्यासमोर फक्त 4 माणसं. मी म्हणलं आता तू का म्हणे कसं जसं होईल केलं चालू मी. तेवढ्यात एक मुलगा येत होता. मला आनंद झाला. 5 तिथे परमेश्वर. मी म्हणलं ये बाळा ये बस. म्हणलं बाबा मी बसायला नाही आलो, कीर्तन ऐकायला नाही आलो. म्हणलं कशाला आलास. त्या 4 पैकी एक बसलेला माझा पप्पा आहे आणि पप्पाला मम्मीनं बोलविलंय. आता मम्मीनं बोलविल्यानंतर पप्पा थांबत असतो हे तिथं. राहिले 3च. परंतु आज आनंदी आनंद आहे राजा हो. स्वरामध्ये, तालामध्ये, राग रागिणीमध्ये इकडे आमचे रंगाचार्य एवढं गोड साथ करू लागले. ते बाबा 2दा उठून नाचू लागले. तुमच्या अगोदर मलाच नाचावं असं वाटत होतं. परंतु लोक म्हणतील याला नाचायला आणलंय का कीर्तन सांगायला आणलंय. असतो सजनो चांगला सुंदर मेळ आहे. हे सर्व मिळेल पण न शरीर पुन्हा शरीर पुन्हा मिळू शकत नाही. आणि देवानं दिलेल्या शरीराचं आयुष्य तो निघालंय. आयुष्यात आहे
जपत असे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्री हरीच्या. जगद्गुरु तुकोबरानं पाहिलं आयुष्य निघालेलं आहे, बालपण गेले नेनता, तारुण्य जसे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तले चिंता, मरे मागुता जन्मधरी. याचं आयुष्य निघालेलं आहे. आणि ज्याच्यासाठी भगवान परमेश्वरानं देह दिलाय ते कार्य तर बाजूलाच राहिलं आहे. जगद्गुरु तुकोबराच्या अंतःकरणामध्ये कळवळ निर्माण झाली आणि पोट तिडकीनं बोलू लागलेले. तुमच्या आमच्या कल्याणाच्या पोट तिडकीनं बोलू लागले. महाराज सज्जनो, काही गोष्टी वरतून दिसायला प्रेमाच्या दिसतात, परंतु असायला मात्र वेगळ्या असतात. आमचं शेत आहे संस्थांचं, विहीर आहे. एक मनुष्य पुढे पडत होता आणि दुसरा मनुष्य त्याच्या पाठीमागे पडत होता. नेमका विहिरीच्या दिशेनं पडत होता. पुढचा माणूस जो आला तो विहिरीमध्ये त्यानं उडी घेतली. मी म्हटलं हे नसलेली मला माझ्या नशिबाला दे बाबा, आता हे मरत आहे. पण दुसरा जो पडत आलेला होता पाठलाग करत, त्यालाही उडी टाकली. मला बरं वाटलं, म्हणलं हा त्याला काढतोय. किती म्हणजे त्यानं मोठा अंतःकरण त्याच्यासाठी दाखवलं. मला आनंद वाटला. त्यानं वरती त्याला काढलंही. काढल्यानंतर म्हणला अगोदर घेतलेले पैसे माझे दे, पुन्हा हिरीत उडी टाक, नाही तर बार वाटता. हे पैशासाठी उडी टाकली यानं. सज्जन हो, त्या पद्धतीनं तुमच्या आमच्यापासून संतांना काहीही स्वार्थ नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. कल्याणा संतांच्या विभूती. अंतःकरण त्यांचं तुटू लागलेलं आहे. आयुष्य निघालंय आणि ज्या आयुष्यानं 4 मोक्षापैकी एखादा मोक्ष प्राप्त करून घ्यायचा. सज्जनो, एक सुभाषित आहे संस्कृत मध्ये,
धर्मार्थ काम मोक्षानाम एकोपी यस्य न विद्यते अजागरस्तनशैव तस्य जन्म निरर्थकः. धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थापैकी एकही पुरुषार्थ जर नाही प्राप्त करून घेतला अजागरस्तनशैव. आजा म्हणजे शेळी. शेळीच्या गळ्यामध्ये एक अवयव असतो, त्याला काय म्हणतात? गलोल. आमच्याकडे गलोल म्हणतात. एकदा बघा, त्याच्याकडे गलोल म्हणतात. ते गलोलाचा फायदा शेळीलाही नसतो आणि मालकालाही नसतो. तसं मानवी जीवन निरर्थक याचं निघालेलं आहे. महाराजांना राहावला नाही आणि म्हणून प्रेमापोटी त्या जीवाला, मानवी देहाला प्रथम चरणामध्ये पडू लागलेले आहे. शेवटची पाळी आदि माणूस जन्म. शेवटची पाळी आदि माणूस जन्म. शेवटची वेळ आहे. ही वेळ गेली की संपलं. मथुरा पाण्यात, पुन्हा चालू. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पावे पावे मुरारे. सज्जन हो, पुन्हा. आणि या यातनेसारखी यातना दुसरी कोणतीच नाही. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. मांस मल मूत्र तुझा क्षणोक्षणा ध्यातसे. काय सांगू गर्भीची यातना. सज्जन हो, काय अवस्था. आता सगळं त्यावेळेस किती अवस्था. आणि जेवढं जन्मताना दुःख तेवढंच मरताना दुःख. आणि म्हणून आमच्या शंकराचार्यांना सांगितलं, राजा भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते.
संसारे खलु दुष्कारे कृपया पावे पावे मुरारे भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते भज गोविंद भज गोविंद भज गोविंद हे राजा परमेश्वराची भक्ती कर भजन कर भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत शेवटची पाळी हा जी मनुष्य जन्म शेवटची वेळ आहे राजा आणि आता जर हा देह संपला की पहिल्यापासून पुन्हा चालू पहिले पाडे पंचाळ सुरू पुन्हा आणि पुन्हा केव्हा देह मिळेल मागूता हाच जन्म पावशी पुन्हा तुला हाच देह मिळेल याची शाश्वती कमी आहे मानवी जीवनाच्या प्रगतीचं बर्म जर काय असेल तर मनुष्य देह आहे प्रत्येक गोष्टीचं बर्म असतं भीमाच्या जीवनाचं एक वर्म होतं भीम तुम्हाला ठाऊक आहे आला होता का कधी इथे 5 पांडवापैकी एक पांडव म्हणजे भीम पहिला पांडव कोण राजा धर्म पुन्हा भीम अर्जुन नकुल आणि सहदेव सज्जन हो हा पांडव आहे तसा थोरला वेगळाच आहे शेवटी स्वतः कुंतीनं सांगितलं देवाला सांगितलं कुंती सांगती देवाला कर्ण पांडव पहिला कुंती सांगती देवाला कर्ण पांडव पहिला कुंती कुंतीनं सांगितलं देवाला सांगितलं जरा स्वराकडे लक्ष द्या थोडं कुंतीनं सांगितलं देवाला सांगितलं राजा हो असलं आता तो माझा विषय नाही तुम्हाला भूक लागली का नाही मला ठाऊक नाही पण मला लागली आहे मी सकाळी 4ला निघालोय गावामधून 4ला निघालो आणि ते कमी झालं म्हणून महाराजांनी तिकडे त्या महादेवाकडे नेलं
शेवटपर्यंत म्हणलं आपली हिंमत नाही बाबा. हे काय दर घाम या लागला. बीपीची गोळी काही खाल्ली नव्हती. म्हणलं विनायक महाराज, गावाले म्हणतील आमचा महाराज नेला तिकडं. मी इथूनच हात जोडतो महादेवाला, तिथपर्यंत काही मला आता नेऊ नका बुवा. हे काय सज्जन हो, आता बुकेचा विषय वेगळा आहे, परंतु वेळेमध्ये कीर्तन संपवणं हा माझं एक ब्रीद असतं. मी कधीच उशिरा जात नाही. इथे आलोय कधी मी बाळाराम महाराज तुमच्या घरी 5ला आलो. 5ला मी म्हटलं विनायक महाराज मला सांगतील. एखाद्या कुठे गर्दीमध्ये माझी गाडी सापडल्या गेली. लोक विनायक महाराजांना म्हणतील बा तुम्ही सांगितलं महाराज कसे नाही आले. मोहणीला आमच्या इथले काही मंडळी राहते, ते म्हणत होते महाराज एवढं म्हणाल कशाला. मी म्हटलं माझ्यासाठी त्रास लोकांना होऊ नये हे एक माझा स्वभाव आहे. लोकांचा त्रास जर झाला तर मी सहन करतो, पण माझा त्रास लोकांना होऊ नये. सज्जन हो, बाळाराम महाराजांच्या इथे गेलो. माझा शिन भागच गेला. एवढं वारकऱ्याचं आतिथ्य तुमच्याकडे होत असेल मला माहीत नाही बुवा. आमच्याकडे जर वारकरी दिसला दारामध्ये, दार लावून घेतात. संत येती घरा, पुढचे दरवाजे बंद करा. पण एवढं सुंदर स्वागत केलं. माझा शिर कुठच्या कुठे निघून गेला राजा हो. आणि ही संस्कृती तुमची आमची. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. पहिलं आपल्या घरावरती हेच घोषवाक्य असायचं, अतिथी देवो भव. काल बदलला, शुभ लाभ, सुस्वागतम. भाषा बदलली, वेलकम, सगळे या आणि तसंच जा, पाणी घेऊ नका. हे तरी बरं आहे राजा हो. काही काही ठिकाणी पाट्या बघायला मिळतात, कुत्र्यापासून सावध राहा. म्हणून माय तुझी भिक्षा नको, निदान कुत्र तर अंगावर घालू नको. अतिथी देवो भव. ऐकले. आणि महाराजांना, विनायक महाराजांना मला सांगितलं महाराज प्रत्येक घरामधील वारकऱ्याबद्दलची भावना हीच तुम्हाला बघायला मिळेल. सज्जन हो, मी म्हणलं पुढच्या वर्षी बिना पैशाचं कीर्तन. एवढी भावनिक माणसं जर असतील, माझ्या मागं पुढं बिनिगडीचा ठोंबे आहे. काय करायचे पैसे? हा, पण तेवढंच बरं का, जरा माझ्या गाडीचा विचार करा. मी म्हणत असतो रबर फुकट, फक्त खिळ्याचे पैसे. आलं का लक्षात? रबर फुकट, फक्त खिळ्याचे पैसे असतो. सज्जन हो, भीम हा नंबर 2चा पांडव होता आणि त्याचा आहार खूप मोठा होता. त्याच्या जेवणाचं बर्म मी तुम्हाला सांगतो. एक दिवस रुक्मिणी मातेच्या मनामध्ये आलं की आपण सर्वांना जेवू घातलं, पण भीमाला काही जेवू घातलेलं नाही. एक दिवस आपल्या मालकाकडे इच्छा बोलून दाखवली, मालक मला भीमाला जेवू घालायचंय. ते म्हटले ही अवदासा कुठून सुचली तुला? त्याच्या कशाला नादी लागायला लागले त्याच्या जेवणाच्या? कोणी जीव घालला भीमाच्या जेवणाच्या? अहो सर्वांना जीव घातलाय, त्याला जीव घालायचा आहे. भगवान गोपालकृष्ण म्हटले मी सर्व अन्न देईल, पण मी काही थांबणार नाही बाबा त्या पंक्तीला. एक पोतं तांदूळ, एक पोतं गव्हाची कणिक, एक पोतं तुरीची डाळ वरणाला, भजे, मजा होती. सर्व स्वयंपाक केला. भीम आला जेवायला. पाटावरती बसला, पाणी फिरवलं. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्न ब्रह्मणावतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीनं. आणि त्यानं सुरू केलं. ऐकत लाभ बरकत न्यार जार, चपाती मागं चपाती, चपाती मागं चपाती. अलीकडे काय निघाले की ते पोळी म्हणतात चपातीला. आता अरे म्हणलं चपाती म्हणणं पोळी काय म्हणायला लागला? पूर्णाची पोळी आहे, पुन्हा म्हणतो साधी पोळी आहे. आणि काही काही ठिकाणी सज्जन हो चपाती नसते, चपाता असतो. चपाता
रटच्या रट अर्धही संपत नाही. खाण्यासाठी सुरुवात केली राजा हो, केलेला स्वयंपाक सर्व संपला. रुक्मिणी घामाघूम झाली. ती म्हटली मालकाचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. उगीच सांगून बसले, जिबलीनं केला आणि बुदली भोवती आलं. शेवटी धावा केला भगवान गोपाल कृष्णाचा. काय झालं रुक्मिणी? तुम्ही म्हणत होता तेच झालं, काय व्हायचं? टोपल्यामध्ये किती पोळी आहे? एकच आहे. घे हातामध्ये आणि वाटताना एवढंच म्हण, भीमा हा कुंतीचा घास आहे. ती म्हणली मालक अशा शेकड्यावर संपविल्यात त्यांनी. आणि एका पोळीनं काय होत? अरे जा तू आणि वाढताना फक्त एकच म्हण, भीमा हा कुंतीचा घास आहे. मालकाचं ऐकलं. गेली रुक्मिणी माता आहे आणि ताटामध्ये पोळी ठेवत असताना म्हणाली, भीमा हा कुंतीचा घास आहे. काय आई? कुंतीचा घास आहे. पोळीचा एकच तुकडा मोडला, तोंडात टाकला, पाणी प्याला आणि पोट भरलं. सज्जन हो, पहिलं जेवणाचं वर्म असं होतं, आईच्या हातचं खाल्ल्याशिवाय पोट भरत नव्हतं. अलीकडचं कसं कुणास ठाऊक. ती कुठं गेली? हे करा, ती कुठं गेली? भीमाच्या जेवणाचं वर्म जोपर्यंत कुंती वाढत नव्हती तोपर्यंत त्याचं पोट भरत नव्हतं. सज्जन हो, तसं मानवी जीवनाच्या उत्कर्षाचं वर्म ते की जोपर्यंत या देहानं भगवान परमेश्वराची प्राप्ती करून घेत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाचं कोट कल्याण होत नाही. आणि याच्यासाठी त्यांना सांगितलं, अंतःकरणापासून सांगितलं, राजा ही शेवटची वेळ आहे आणि आता संपलं ना की पुन्हा तुला मनुष्य जन्म मिळेल याची शाश्वती कमी आहे. शेवटची पाळी हाची मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. सज्जन हो, आमच्याकडे एक विनोदी कीर्तनकार होऊन गेले, बाबासाहेब महाराज इंगळे. एका वेळेला झालं असं इकडे कीर्तन. त्यांना एक दृष्टांत वर्माबद्दल सांगायचे. पूर्वीचा काळ होता. सासू सुनेला खूप त्रास द्यायची. अलीकडे त्याचा बदला घ्या लागल्या. सुना सासूला त्रास द्यायला लागल्या. इकडे ती म्हणतात ना, उकिरड्याची दैना फिटत असते. पूर्वीचा काळ होता, मर्जीची सून होती. सासू अत्यंत कोपिष्ट होती. तिला अन्न गोड लागू देत नव्हती. नव्हे पाणी देखील पिलेलं तिला पचत नव्हती. अशी परिस्थिती. लग्न झाल्यानंतर तिचं वजन जवळ 75 किलो होतं. सज्जन, माझंही तेवढंच होतं पण कमी केलंय आता. डॉक्टर सांगतात, महाराज तब्येत सांभाळायची असेल तर वजन कमी करा. भात खाऊ नका, चपाती खाऊ नका, तूप खाऊ नका, तेलकट खाऊ नका, तूपकट खाऊ नका. म्हणून काय डोंबलं खाता? एकदाच मरू द्या पण खाऊन घेऊ द्या. सज्जन हो, 75 किलो वजन होतं. बिचारी 40 किलो वरती आली. एक दिवस लक्ष सासऱ्याचं गेलं. सून अत्यंत शरीरानं मजबूत होती. 6 महिने झालं माझ्या घरामध्ये आलेली आहे. अत्यंत खुश झाली. काय झालं मला विचारलं. मालक आपले दात आहेत, आपलेच ओठ आहेत. सासूबाई पाणीही अंगी लागू देत नाही. काय होतं? तुझ्या आईला असं शिकवलं का? तुझ्या माहेरी असं करतात का? मला काय बोलायचं ती बोलावं, परंतु सासूंच्या बोलण्यामध्ये काही फरक पडत नाही. अरे ते म्हटले सोपं आहे. तू आता कधी जर बोलली तर तिला एवढंच म्हणायचं, सासूबाई बाद झालं, तुमच्यापेक्षा आम्हीच बऱ्या. ती म्हटली आहे का नाही मार खायचा धंदा? काही न चुकता जर बिचारी अन्न अंगी लागू देत नाही, तुमच्यापेक्षा मीच बरी जर म्हटलं तर त्या काय म्हणतील मला? काही म्हणणार नाही. पुन्हा ती बोलली तर माझ्याकडे त्याचं वर्म आहे. ती म्हटली काय वर्म आहे? आमच्या दोघांचं लग्न झालं. असाच कडक स्वभाव. 6 महिन्याला वर्षाला पळून जायची. मी तिला समज घालायची, घेऊन यायची. ती जर म्हटली माझ्यापेक्षा तू कशी बरी, तर एवढंच म्हणायचं, तू तुमच्यासारखी मी पळून तर जात नाही ना. सासू बोलली, बाबा भांडे असे घालत असतात का? भाकरीत का गौऱ्यात?
सासूबाई बाद झालं, तुमच्यापेक्षा आम्हीच बऱ्या. ती म्हटली माझ्यापेक्षा तू कशी बरी, तुमच्यासारखी पळून तर जात नाही ना. ती म्हटली तुला म्हाताऱ्यानं सांगितलं असेल, म्हाताऱ्याकडे बघते. ती म्हटली म्हाताऱ्याकडे बघ, नाही तर म्हाताऱ्याकडे बघ. पण तिथून पुढे कधी सासू सुनेला बोलली हे वर्म आहे. सज्जन होत तसं मानवी जीवनाच्या प्रगतीचं बरोबर काय असेल तर मनुष्य जीवन आहे, भक्ती आहे. आणि याच देहानं भक्ती आपल्याला करायची आहे. भगवान परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची. दुसऱ्या चरणात संपण्याच्या अगोदर याच देही ओळखी करा. आत्मारामाची ओळख करून घ्या. प्राप्ती नाही. आता इथे अध्यात्म कितपत सज्जन तुम्हाला समजतं हे मला ठाऊक नाही, पण देव ऐकणे ईश्वर सर्वभूतानां हृद्देशी अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. देव तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आहेच. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिज्ञान मुक्तोहनं वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत्वेद विदेव चाहं. देव आहे, फक्त देवाची ओळख नाही. याच देही ओळखी करा आत्माराम. आता आत्माराम म्हणजे काय? दाशरथी राम माहित आहे, बलराम भगवान गोपाल कृष्णाचा भाऊ माहित आहे, पण आत्माराम कोण? सज्जन हो, तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये जे चैतन्य आहे तेच आत्माराम. त्याची ओळख करून घ्या, त्याला जाणा. एखाद्या संताकडे जा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्यांच्याकडे जा, त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवा, त्यांना प्रार्थना करा आणि त्यांच्याकडून भगवान परमेश्वराची ओळख करून घ्या. यात देही ओळखी करा आत्माराम. संसार संभ्रम भोगून ढोब्बार
अवघ्या 10 मिनिटामध्ये सेवा संपवतो राजा हो. मधलं भजन आपण घेतलेलं आहे. सेवेचा वेळ झालेला आहे आणि या आमच्या लहान वारकऱ्यांना माझ्या गळ्यामध्ये हार घातला. त्याला दीर्घ आयुष्य सिद्धेश्वरानं द्यावं आणि अत्यंत मोठा भजनी व्हावा. त्याच पद्धतीनं सज्जनो एका भगिनीनेही मला हार अर्पण केला. त्यांनी हातामध्ये देत होत्या. म्हटलं आता तुमच्या हातानं आलात ऐकणे. आतापर्यंत माझ्या भावानं घातले मला हार, परंतु बहीण आली नव्हती कधीच, पहिली वेळ आहे. तर त्या बहिणीच्या हातानंही मी हार स्वीकारलेला आहे राजा हो. एवढं तुमचं आतिथ्य, एवढं तुमचं मनाचं मोठेपण भगवान शंकरानं वृद्धिंगत करावं आणि अशीच तुमची भक्ती मांडवाला जावी, आकाशापर्यंत तिनं झेप घ्यावी आणि तुमच्या मानवी जीवनाचा उत्कर्ष करावा अशी सर्व सद्भक्तांना महादेवाकडे प्रार्थना करतो. आणि सज्जन हो, पुढच्या 2 चरणाचा भावार्थ अवघ्या 10 मिनिटामध्ये तुमच्यापुढे सांगून संपवतो. तुमचे प्रेमाचे हार आहेत हे कणे, त्याचा मी स्वीकार केला. आणि याच पद्धतीनं सज्जन हो, आपली एक भारतीय संस्कृती अत्यंत उत्कृष्ट आहे. एक मोठा चिनी तत्ववेत्ता आपल्या भारत देशामध्ये आलेला होता. मॅक्स मुलर असं त्याचं नाव होतं. इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीला त्यानं पत्र लिहिलं होतं, राणी, तत्वज्ञानाची मातृभूमी जर कोण आहे असं जर मला विचारलं तर मी गर्वानं सांगेन, इंडिया इज मदर लँड ऑफ फिलॉसॉफी. तत्वज्ञानाची जननी जर कोण असेल तर भारत देश आहे. एवढा आपला भारत देश गौरवशाली आहे. सज्जन हो, आपण भारत देशामध्ये जन्माला आलो हे आपलं पहिलं सौभाग्य आहे. एकनाथी भागवतामध्ये ओवी आलेली आहे, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो सकल भाग्याची संपत्ती. आणि पुन्हा वारकरी म्हणून सज्जन हो, आपण वाटचाल प्रारंभ केलेली आहे. कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो. याच्यासारखं मानवी देहाचं उत्कृष्ट कर्तव्य कोणतंही नाही. ते तुमच्याकडून घडतंय. आणि भगवान परमेश्वरानं, माऊली ज्ञानदेवानं, जोग महाराजांना तुमच्याकडून घडून घ्यावं ही प्रार्थना करतो. आणि अवघ्या 10 मिनिटामध्ये सेवा उरकती घेतो. विठ्ठल तुम्हा आम्हाला सूचना केली, संसार जरूर करा. कोणत्याही संतांना संसार सोडा असं सांगितलेलं नाही. सज्जन हो, मी 12 वर्ष अभ्यास केलेला आहे.
परंतु वेळेचं भान ठेवून मला कीर्तन करायचं आहे. नाहीतर कोणत्याच आश्रमाला धन्यवाद थोरा मोठ्यानं दिलेला नाही, परंतु ग्रहस्थ लोकांना धन्यवाद दिला. धन्य ग्रस्त आश्रमा. म्हणून संसार जरूर करा. हे कडे असोणी संसारी जिव्हे पण कसा करा. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात संसारी असावे असोणी नसावे. संसारामध्ये राहा, संसार करा. ठीक आहे. नाव पाण्यामध्ये शोभते. नावे पाण्यावरती नाव असावी, परंतु पाणी नावेत. जर पाणी नावेत गेलं तर एक खूबी आहे राजा. एक संस्कृत वचन आहे, इदम न मम. हे माझं नाही. इदम न मम, हे माझं नाही. हा का जो माझा राम राम आहे का? वास्तव स्थिती आहे. आपलं काही नाही आणि आपण कोणी नाही. आपलं काही धनाने भूमो पश्वश्च गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्वशाने देहस्थितायाम परलोक मार्गे कर्मानि गो गच्छति जीवयिका. कर्मानि गो गच्छति जीवयिका. धनाने भूमो, किती पैसा कमवा, पुण्यला नाही राजा. कोणी नेत नाही आणि नेऊ देत नाही. तर आमच्या इथे घडलेला प्रकार सांगतो. एक म्हातारी वारली. एकुलता एक मुलगा. सून एवढी रडायला लागली. कधी चहा दिला नाही, पाणी दिलं नाही, परंतु रडायला लागली. ऐकच ना. रडायची म्हातारीच्या कमरेला मिठी मारायची. तिची मैत्रीण बोलविली. ते म्हटले बघा ती काय आवरण आहे. ती मैत्रीण आली, बोलून घेतलं, बाजूला नेलं. का कधी जेवण दिलं नाही म्हातारीला.
आणि आता काय तुला पुळकाला रडायचं? कशासाठी रडते? हा म्हणते कुठं रडते? टटवडीसाठी मी. मग रडते रडते त्या म्हातारीच्या कमराला मिठी मारते म्हणजे 5 तोळ्याचं गंठण आहे तुला सांगते. ती गंठनाची पिशवी कमरेलाच असते काय, मगापासून मिठी मारते परंतु ती काही पिशवी हाताला लागणार. तशी कशी शोधावी म्हणून रडत रडत सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भेद. सज्जन, आपलं काही नाही, आपण कोणीही नाही, फक्त आपला देव आहे आणि त्याची प्राप्ती करून घ्या. संसारी असावे, असोणी नसावे, भजन करावे वेळो वेळा. आणि असा जो काही सद्भक्त आहे याचं संरक्षण करण्यासाठी नामदेव महाराज म्हणतात, स्वतः सर्वेश्वर हातामध्ये सुदर्शन चक्र घेतो आणि त्याच्या दारामध्ये रखवालदार म्हणून त्याची राखण करतो. नाम म्हणे विठो भक्ताची ये द्वारी, नाम म्हणे विठो भक्ताची ये द्वारी, नाम म्हणे विठो भक्ताची ये द्वारी, नाम म्हणे विठो भक्ताची ये द्वारी. घेऊन या करी सुदर्शन, याची देही ओळखी आत्मा रामा. संसार संभ्रम भोगू नका, संसार संभ्रम भक्ताची द्वारी घेऊन या करी सुदर्शन. सुदर्शन एक त्याचा आयुध आहे, तो हातात घेतो आणि भक्ताचं संरक्षण करतो. पण कोणत्या? वरी वर्णन केलेल्या. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
केला. सर्व गुरुजन मंडळी, महाराज मंडळी यांनाही नमस्कार करतो. अत्यंत सुंदर साथसंगत त्यांना मला दिली. आदरणीय मृदंगाचार्य यांनाही सुरेख मला सांभाळून घेतलं. सज्जन हो, याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा सिद्धेश्वर बाबा भगवान महादेव यांच्या चरणी समर्पित करून थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, इतकं लोक ज्ञानेश्वर माऊलीचं कमन भजन घेतलं तुम्ही. तू काय म्हणे विठो भक्ताची द्वारी घेऊन या करी सुदर्शन, याच देही ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम होऊ नका. अत्यंत गोड अभंग आहे, नामदेव महाराजांचा अभंग आहे. सज्जन हो, मोबाईलमध्ये अलीकडे सुविधा निघाली, परंतु त्यामध्ये पाठभेद आहे. आणि पाठभेद असल्यामुळे सज्जन हो, मोबाईल हा प्रमाण नाही. जसा हे गाथे प्रमाण आहेत त्या पद्धतीनं, परंतु एक सोय निघाली. एखादा अडचणीचा अभंग जर असेल तर पटकन तो सापडल्या जातो. एवढंच नव्हे सज्जन हो, वेदामधील श्रुती देखील सापडल्या जाते. एवढा मोबाईलचा सज्जन हो आपल्यासाठी फायदा आहे. झालेली सेवा थांबवतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. म्हणायचा नाही ना, ही सूचना द्यायची का तुम्ही सांगा. फक्त 2 मिनिटं आम्हाला द्या. श्री क्षेत्र सिद्धेश्वर शिव मंदिर, सरवलीपाडा, सोनालीपाडा या ग्रामस्थांच्या आणि आयोजनातून होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह गेली 30 वर्षे अविरत चालू आहे. आणि 31व्या वर्षामध्ये आपण सर्व श्रोत वर्ग या ठिकाणी येऊन या नाम सप्ताहामध्ये आम्हाला सहकार्य करून या ठिकाणी सहभागी झाल्याबद्दल तुम्हाला विनम्र अभिवादन करतो. वास्तविक पाहता आजचं जे कीर्तन आहे ते एक प्रासादिक वाणी आहे. कीर्तन कसं झालं याला महत्व नाही, परंतु महाराजांचा अधिकार काय आहे याच्याविषयी थोडक्यात तुम्हाला सांगतो. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जेही द्वंद्वाधिक दुरावले. आपण माऊली ज्ञानोबरायांना भेटण्यासाठी आळंदीला जातो, ती एक संजीवनी समाधी आहे. तसे साधू शिवराम बाबापुरी संस्थान विराट केज बीड या ठिकाणी या बाबांची समाधी आहे, ती सुद्धा संजीवनी समाधी आहे. आणि त्या संजीवनी समाधीचे असणारे मठाधिपती ज्यांचा आज कीर्तन झाला ते बाल ब्रह्मचारी महंत श्रीराम महाराज विडेकर. बाबांच्या विषयी बघा, अजन्म ब्रह्मचर्य त्यांनी व्रत पाळलेलं आहे. आणि त्या संस्थेमध्ये त्या ज्या बाबांची समाधी आहे संजीवनी समाधी, त्यांची चिरकाल सेवा त्या ठिकाणी चालू आहे. त्यांच्या त्या संस्थेमध्ये अनेक आणि म्हणून असे एक महान अशा प्रकारचा तपस्वी एक प्रासादिक वाणीचं कीर्तन आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालेलं आहे. तरी आम्ही त्यांचं या सिद्धेश्वर शिव मंदिर सरवलीपाडा सोनालीपाडा ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन आमच्या सोनाले गावचे सरपंच श्री सौ माया श्रीकांत तरे
यांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही महाराजांना या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मानित करीत आहोत। या ठिकाणी श्रीकांत रघुनाथ तरे आणि श्री माया श्रीकांत तरे यांनी उभयता येऊन या ठिकाणी महाराजांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करावं। तसेच पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरपूर या ठिकाणी बरोबर श्री कृष्ण प्रासादिक भजन मंडळ सरवली पाडा बुवा संदीप पाटील आणि मृदंगवाणी दिनेश पाटील यांच्या ठिकाणी आता भजन होईल। आजचे जे भोजनदाते आहेत ते दुपारचे होते कैलासवासी बामजी गोपाल पाटील व कैलासवासी अरुण पाटील यांच्या स्मरणार्थ सौ नंदाबाई यशवंत पाटील यांच्या परिवाराच्या वतीने दुपारचा महाप्रसाद होता। आणि आताचा जे महाप्रसाद आहे ते वैकुंठवासी सोनूबाई बापू पाटील, वैकुंठवासी अनंता बापू पाटील आणि वैकुंठवासी सदानंद बापू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री शांताराम बापू पाटील, श्री बालाराम बापू पाटील, वैभव अनंत पाटील आणि योगेश सदानंद पाटील या पाटील परिवाराच्या वतीने आताचा महाप्रसाद आहे। कृपया यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर यांनी या ठिकाणी आपल्या सप्ताहाच्या वतीने त्यांच्या ठिकाणी आम्ही शाल श्रीफळ देऊन सन्मान करणार आहोत। काही जागेची व्यवस्था करून दिलेली आहे तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत। अशीच त्यांच्याकडं सतत सेवा घडो हीच परमेश्वराकडे प्रार्थना करूया। या कार्यक्रमासाठी आता ही जे आपण लाईव्ह पाहतो ते म्हणजे कैलासवासी माणिक नाना पाटील यांच्या स्मरणार्थ युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण सप्ताहाचा जो थेट प्रक्षेपण आपण पाहत असतो। कधी तुम्ही सर्च करा सरवली पाड्याचा सप्ताह 2016 पासून तर आजपर्यंत दरवर्षाचा कोणताही तुम्ही साय टाका त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण सप्ताह त्या ठिकाणी पाहायला मिळेल। अशी लाईव्हची व्यवस्था ज्यांनी केलेली आहे ते आपल्या गावचे श्री हेंदर मामा पाटील यांच्या सौजन्याने जवळजवळ दरवर्षी ती ही सेवा करतात। जवळजवळ 50,000 रुपये खर्च ते स्वतःच्या खर्चाने करून आणि शोभा वाढवतात तर त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवायच्या आहेत। तसेच या दोन्ही स्कीम दोन्ही बाजूला ज्या लावलेल्या आहेत ही जी शोभा वाढवलेली आहे ते आपल्या सोनारे वाड्याचे आकाश रघुनाथ तरे यांच्या सौजन्याने ही स्कीमची व्यवस्था आहे। तसेच कैलासवासी दीपक कृष्ण भोईर आपल्या गावचे एक तरुणकार पोलीस पाटील होते। म्हणजे वास्तविकता फार दुःखाची गोष्ट आहे। त्यांना आम्ही ह्या सिद्धेश्वर मंदिराच्या आणि सप्ताह कमिटी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली अर्पण करीत आहोत की अघटित घटना घडली बिचारांनी स्वतःचं आयुष्य संपवला आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या भगिनी गुलाबाई कृष्ण भोईर यांनी 2 नारळाचे वाचके 20 किलो तुरडा 10 किलो तुरडा आणि 20 किलो वटाणे अशा प्रकारची काल्याच्या प्रसादासाठी आणि 5,000 रोज दुसऱ्याने दिलेले आहे। आपल्या भागाच्या स्मरणार्थ दान दिलेला आहे। तसेच ही प्रभू चौधरी ग्रामपंचायत समिती सदस्य यांच्या नावाने ते आलेला आहे तरी त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो। तसेच आपल्या बापूंची शोभागी आहे ओम नमः शिवाय। समुबाई